एक सोबतची आकृती इथं तुम्हाला दिसत आहे तुमच्या स्क्रीनवरती. तर या आकृतीमध्ये पहा किती पृष्ठे आहेत. पृष्ठांची संख्या जर आपल्याला मोजायची असेल, उदाहरणार्थ हा एक डाव्या बाजूचा पृष्ठ, हा एक वरच्या बाजूचा पृष्ठ, इकडे उजव्या बाजूचा 3, खालचा 1, 4, समोरचा आणि पाठीमागचा, अशा प्रकारे 6 आयत पृष्ठ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि अशा आकृतीला आपल्याला इष्टिका चिती असं आपण म्हणतोय. 6 आयताकार, हे आयत म्हणून आहेत. समोरासमोरील बाजू सारख्या असतात, त्याला आपण आयत म्हणतो. आणि इष्टिका चितीमध्ये हे आयताकार आहेत. बिंदू, प्रत्येक जो जी रेखा जोडते त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो. 8 बिंदू स्थितीमध्ये आपल्याला दिसत आहेत. वरचे 4 आणि खाली 4. एक शिरोबिंदू हा दडलेला आहे. 8 शिरोबिंदू. कडा कोणत्या याच्यातल्या? कडा म्हणजे बाजू. कडा आपल्याला इथं असतील तर त्यात बाजू, सगळ्या बाजू मोजल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 4 आणि खालच्या 4 आठल्या. मग राहिल्या कोणत्या? डाव्या साईड 2 आणि उजव्या साईडच्या 2. सॉरी, डाव्या साईडच्या 4 आणि उजव्या साईडच्या 4. म्हणजे अशा एकूण 12 कडा या इष्टिका चितीला असतात. बऱ्याचदा परीक्षेला विचारले जातात फिरून फिरून, कडा किती आहेत, शिरोबिंदू किती आहेत, सारख्या कडा कोणत्या आहेत, किंवा सारखे पृष्ठे कोणते आहेत, किती आहेत, अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच परीक्षेला विचारले जातात. इष्टिका चितीची समोरासमोरची पृष्ठे समान असतात. इष्टिका चितीची समोरासमोरील पृष्ठे ही समान आहेत. आताच मी तुम्हाला सांगितलं की समोरासमोरील पृष्ठ, वरचा पृष्ठ आणि खालचा पृष्ठ जर आपण पाहिला तो सारखाच आहे. पाठीमागचा समोरचा तोही सारखाच आहे. डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा, समोरासमोरील पृष्ठे नेहमी समान असतात. समोरील कडा समान लांबीच्या असतात. तिसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. समोरासमोरील कडा ह्या समान लांबीच्या असतात. लांबी सुद्धा काय असते? समान असते. तर ही आहे इष्टिका चितीची आकृती. अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला किंवा तुम्ही सुद्धा पाहिलेल्या असतील घरामध्ये इष्टिका चितीच्या आकृत्या, ह्या आपल्याला कोणत्या म्हणता येतील? उदाहरणार्थ पेन्सिलचा बॉक्स आहे. पेन्सिलचा बॉक्स, मग याला पहा, लांबी सुद्धा आहे, लांबी आहे लांब. रुंदी, तो रुंद किती आहे किंवा त्याची जाडी किती आहे, रुंदी. रुंदी आणि उंची, तो किती उंच आहे. लांबी, रुंदी आणि उंची, ह्या 3 गोष्टी ज्या आकृतीला आहे त्याला आपण इष्टिका चिती असं म्हणतो. मग याच्यामध्ये पेन्सिलचा बॉक्स, खोड रबर, लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे. काळे पेटी, अशा आकृती देऊन देखील प्रश्न विचारतात की यापैकी कोणती आकृती इष्टिका चितीची नाहीये किंवा आहे. पुस्तकाला सुद्धा लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे किंवा वीट आहे. हा जो तो आहे, कडा, शिरोबिंदू, समोरासमोरील. पुढील आकृती तुमच्या समोर जी दिसते ती घनाची आहे. सोबतच्या
घनाला आता एकूण पृष्ठे किती आहेत? घन 6 पृष्ठे आहेत, 6, आणि ते चौरसाकार आहेत. चौरस हा चौरस आहे. तर सर्व पृष्ठे एक एक म्हणजे शकतो, परंतु एका पृष्ठात तेच सगळ्या पृष्ठांचा माप असतं, त्याला करायचं घन आहे. नेमकं काय तर घन 6 चौरस पृष्ठे असतात, 8 शिरोबिंदू आणि 12 कडा. इष्टिकाला 12 कडा, 8 शिरोबिंदू, त्याचा जो आकार आहे तो आकार चौरसाकार आहे आणि इष्टिका तो आयताकार आहे. एक फरक आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. दोन्ही मध्ये फरक आहे. थोडा आवाज खरखर करते. हा सर, हा थोडा आवाज म्हणलं क्लिअर येत नाही, म्हणलं अडकतोय थोडा आवाज. नेट प्रॉब्लेम असेल. कमी जास्त होते नेट. ठीक आहे, मी तरी आवाज वाढवतो इथून. घनाची सर्व पृष्ठे समान असतात. आता मी सांगितल्याप्रमाणे सर्व पृष्ठे समान आहेत. घनाच्या सर्व कडा समान लांबीच्या असतात. ही सुद्धा बाब या ठिकाणी सारखीच आहे इष्टिका, चिती आणि चौरसाच्या मध्ये. आपण पाहिलं की इष्टिका चितीच्या समान समोरासमोरील बाजू ह्या सारख्या असतात, परंतु इष्टिका चितीमध्ये ज्या कडा असतात त्या सारख्या नसतात. कडा या सर्व कडा सारख्या नसतात, फक्त समोरासमोरील कडा सारख्या असतात. परंतु घनाच्या सर्व कडा समान लांबीच्या असतात, कारण हा चौरस आहे. अर्थातच चौरस म्हटल्यानंतर सगळ्या कडा बाजू सारख्या आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. आता पुढील कशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात. आकृतीवरती प्रश्न हे विचारले जातील. पृष्ठे, कडा, शिरोबिंदू. काही आणखीन आपण पुढे गेलो तर क्षेत्रफळ, घनाचे पृष्ठभाग भागाचे क्षेत्रफळ हे कशा प्रकारे आपल्याला काढता येईल. एक सूत्राच्या माध्यमातून घनाचे पृष्ठभाग क्षेत्रफळ हे दिलेल्या घनाच्या 6 चौरस चेहऱ्यांच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांची बेरीज आणि एक घन हा चौरस चेहऱ्यांचा बनलेला असतो. त्यामुळे म्हणजे सांगायचं काय की थोडक्यात या ठिकाणी 6 पृष्ठे आहेत म्हणजे 6 चौरस झाले. म्हणून घनाचे पृष्ठभाग क्षेत्रफळ आपल्याला 6 गुणिले चौरसाचे पृष्ठभाग क्षेत्रफळ, म्हणजे एका चौरसाचं जर आपण पृष्ठभाग क्षेत्रफळ काढलं आणि त्याला 6 ने गुणलं तर आपल्याला घनाचे क्षेत्रफळ मिळतंय. म्हणूनच या ठिकाणी हे सूत्र आपल्याला तयार होताना दिसते. 6 गुणिले चौरसाचे पृष्ठभाग क्षेत्रफळ. जर बाजू त्या घनाची जर बाजू आपल्याला ए मानायची असेल आणि चौरसाचं क्षेत्रफळ आपण बाजू वर्ग अशा प्रकारे काढतो, म्हणून 6 ए वर्ग. ए वर्ग म्हणजे थोडक्यात बाजू वर्ग आहे. बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, कड्याची लांबी किती आहे, त्यावरून आपल्याला या घनाचे क्षेत्रफळ काढता येईल. याच्यावर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. इष्टिका, चिती आणि घनफळ. इष्टिका, चितीचे सुद्धा घनफळ कशा प्रकारे आपल्याला काढायचं. जस्ट आता आपण पाहिलं, मी सांगितलं तुम्हाला की लांबी असते, रुंदी असते आणि उंची सुद्धा असते. हाईट, एज फॉर हाईट, ब्रेड्थ आणि लेंथ. इंग्रजी नावं दिलीत, पण मराठी तुम्ही लक्षात ठेवा. लांबी, रुंदी आणि उंची या जर 3 बाबींचा जर गुणाकार केला तर आपल्याला या ठिकाणी इष्टिका, चितीचे घनफळ काढता येईल. प्रत्येक लांबी दिली असेल, रुंदी दिली असेल, उंची दिली असेल, या सूत्रावरून आपल्याला इष्टिका, चितीचे घनफळ काढता येईल. फक्त गुणाकार या ठिकाणी करायचा आहे. तर याच्यावर आधारित महत्वाचे काही प्रश्न, कशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला
विचारले जाऊ शकतात. नमुना प्रश्न म्हणून आपण काही प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. सर्व पृष्ठे चौरस असणाऱ्या त्रिमितीय आकृतीला काय म्हणतात? तर इथे एक शब्द आलेला आहे, त्रिमितीय आकृती. या आकृतीला लांबी आहे, रुंदी पण आहे आणि उंची पण आहे. अशा आकृतीला आपल्याला त्रिमितीय आकृती असं म्हणायचंय. ज्या ठिकाणी उंची नाही त्याला द्विमितीय आकृती आपण असं म्हणतो. मग अशी कोणती त्रिमितीय आकृती आहे ज्याचे पृष्ठे चौरस असतात? पृष्ठे चौरस असतात. तर जस्ट आता आपण पाहिल्याप्रमाणे घनाचे पृष्ठे चौरस असतात. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटतंय. कशा प्रकारे विचारू शकतात? इष्टिका चितीच्या आकाराची वस्तू कोणती? पर्यायामध्ये काही वस्तूंची नावं दिलेली आहेत. मग तुम्हाला हेच नावं असतील असं नाही. त्या ठिकाणी लांबी असली पाहिजे, रुंदी असली पाहिजे, उंची असली पाहिजे त्या ठराविक विशिष्ट आकृतीला किंवा वस्तूला. आणि ती वस्तू एक आयतासारखी, तिचे जे पृष्ठे आहेत ते आयताप्रमाणे दिसले पाहिजे, आयताप्रमाणे. मग पाहता, फासा, आईस्क्रीम कोन, कंपास पेटी लांबी आहे, रुंदी आहे, उंची सुद्धा आहे. चेंडू गोल आहे, फासा हा वेगळाच प्रकार आहे, आईस्क्रीम कोन हा सुद्धा एक वेगळा आहे. म्हणून कंपास पेटी ही एक इष्टिका चितीसारखी दिसणारी आकृती या ठिकाणी आहे. घनाला किती शिरोबिंदू व किती कडा असतात? घनाला किती शिरोबिंदू व किती कडा असतात? तुम्ही सुद्धा विचार करा आणि या पर्यायाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कडा दोन्ही मध्ये बारा कडा जे आपण म्हटलेले, घनाला 12 कडा असतात. आणि शिरोबिंदू किती आहेत? तर शिरोबिंदू आहेत हे 8 शिरोबिंदू आणि कडा आहेत 12. आणि इष्टिका चिती मध्ये सुद्धा आपल्याला 8 शिरोबिंदू 12 कडा भेटतात. दोन्ही मधला फरक हा एकच लक्षात ठेवायचा आहे की पृष्ठभागाचा जो आकार आहे तो वेगवेगळा आहे. घनामध्ये आहे चौरस आणि इष्टिका चितीमध्ये आहे आयताकार. पुढील पैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात? चौरसाकृती असणारे पृष्ठे. वीट ही आयताकृती आहे, कंपास पेटी सुद्धा आयताकृती आहे, काडेपेटी सुद्धा आयताकृती आहे. अर्थातच घनाकृती ठोकळा हा चौरसाकृती पृष्ठांचा बनलेला आहे. घनाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य गोष्ट कोणती आहे? आता आपल्याला एक एक वाक्य, घनाची सर्व पृष्ठे चौरसाकार असतात, हे तर बरोबर आहे. घनाला 8 शिरोबिंदू असतात, हे सुद्धा बरोबर आहे. प्रश्न विचारताना चुकीचं विधान या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्याला कन्फ्यूज कसं करायचं प्रश्नामध्ये, तर प्रश्न वाचताना अगदी काळजीपूर्वक वाचण्यात यावा आणि त्याचे पर्याय सुद्धा वाचण्यात यावे, सर्व पर्याय. घनाला 6 कडा असतात, प्रत्येकी एका कडेला समांतर अशा 3 कडा असतात. आता पर्याय 3 आणि 4 मध्ये, चौथ्या पर्यायामध्ये काय म्हटलेले? एका कडेला समांतर अशा 3 कडा असतात. बरोबर आहे, कारण चौरस म्हटल्यानंतर 4 कडा येणं साहजिकच आहे. म्हणून एका कडेला अजून किती कडा आहेत? राहिलेल्या 3. एका कडेला 3 आहेत. मग चुकीचं विधान जे आपल्याला भेटते, घनाला 6 कडा नाही आहेत, घनाला 8 कडा आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटतंय. दोन घनाकृती ठोकळे एकमेकांस जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? इथं सोडवायचंय आपल्याला. जी माहिती आपण सुरुवातीला पाहिली, दोन घनाकृती ठोकळे एकमेकावर ठेवल्यानंतर एक्झॅक्टली आता इथं दोन ठोकळे एकमेकात जोडले असतात तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? तर आकृती काढून आपल्या लक्षात येईल त्या कडांची संख्या दोन जरी ठेवले तरी कडा ह्या 12 आहेत आणि आपल्याकडे जे पृष्ठे आहेत ते 6 आहेत. 6 दुने 12 म्हणजे जवळजवळ डबल आहेत असं आपल्याला म्हणता येईल. 6 पृष्ठे कडा 12 म्हणजे 6 ने जास्त आहेत. या 6 मध्ये आणखीन 6 मिळवल्यानंतर आपल्याला 12 भेटतात, म्हणून आपण काय म्हणू या ठिकाणी 6 ने जास्त आहेत. इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठांच्या संख्येच्या किती पट आहे? कडांची संख्या आहे 12 आणि पृष्ठे आहेत 6. कितीने जास्त आहे? तर अर्थातच डबल आहे, 6 ने जास्त आहे. पण या 6 आणि 6 12 होतात, म्हणून इथं 6 न देता पर्याय मध्ये काय दिले? दुप्पट, तिप्पट, निमपट, चौपट अशा प्रकारचे पर्याय दिलेत. 6 आणि 6 12 म्हणजे यालाच आपण काय म्हणतो की दुप्पट. ही जी संख्या आहे ही दुप्पट आहे, डबल. पुढील महत्वाचा प्रश्न, इष्टिका चितीच्या हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले सुद्धा आहेत इथून मागच्या, म्हणून आणि काही प्रश्न रिपीटही होत असतात. इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? आपल्याला सर्व माहिती, कडा हे सर्व माहितीच आहेत. इष्टिका चितीच्या कडा आहेत 12, शिरोबिंदू किती आहेत? शिरोबिंदू आहेत 8. यांची जर बेरीज केली आपण 12 आणि 8 हे झाले 20. आणि आता पहा घनाच्या कडा आहेत 12 व पृष्ठे आहेत 6. पृष्ठे आहेत 6. इथे काय करायची? या दोघांची वजाबाकी करायची. 12 वजा 6 आपल्याला इथं 6 भेटलेत. मग प्रश्न काय विचारलेला आहे की कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे म्हणजे ह्या जर 20 आणि 6चा जर विचार केला आपण, 20 आणि 6चा, 20 मधून 6 गेल्यानंतर आपल्याकडे इथे 14 उरतात, म्हणून 14 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचे प्रश्न इथं वजाबाकी करून, बेरीज करून कितीने. पुढील आकृती पाहता, दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत? दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत? शिरोबिंदू ज्या ठिकाणी 2 लाईन जोडलेले आहेत, रेषा जोडलेले, प्रत्येक ठिकाणी जोडलेले पहा. मग हे सर्व मोजायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे अशा प्रकारची आकृती देऊन तुम्हाला बाजू विचारतील, शिरोबिंदू सुद्धा विचारू शकतात किती आहे.
एका घनाकृती डब्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ 36 चौसेमी आहे, तर त्या डब्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती असेल? जो एक घन दिलेला आहे आणि त्या एका घनाच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 36 आणि जे चौसेमी जे आहे ते एकक आहे, त्या एककामध्ये आपण मोजतो. आता सर्व पृष्ठांचं क्षेत्रफळ काढायचं, सर्व पृष्ठे. मग घनाला सर्व पृष्ठे म्हणजे किती असतात? तर आपल्याला माहिती आहे सर्व पृष्ठे हे आहेत 6 पृष्ठे. सर्व पृष्ठे हे 6 असतात. मग एकाचं जर माहित आहे, एका पृष्ठाचं माहित आहे 36, मग 6 पृष्ठांचं फक्त त्याला आपल्याला 6ने त्या एका पृष्ठाला च्या क्षेत्रफळाला गुणावं लागणार आहे. जेव्हा हा तुम्ही गुणाकार करणार त्यावेळेस आपलं जे उत्तर येणार आहे, गुणाकार केल्यानंतर 216 चौसेमी हे सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ या ठिकाणी मिळणार आहे. पुढील प्रश्न, घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? कितीने कमी अथवा जास्त आहेत? शिरोबिंदू किती आहेत? शिरोबिंदू 8 व पृष्ठ आणि कडा ज्या आहेत, कडा आहेत 12. कडा 12, शिरोबिंदू 8 व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? घनाचे जे पृष्ठ आहेत आहेत 6. आता या दोघांची बेरीज करायची, कडा आणि शिरोबिंदू. 12 आणि 8 20. हे सोडवल्यानंतर तुम्हाला जे उत्तर भेटणार आहे ते पुढील महत्वाचा एक प्रश्न, एका इष्टिकाची आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर व उंची 2 मीटर आहे, तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती? इष्टिकाची तिच्या क्षेत्रफळावरती आधारित हा प्रश्न आहे. तळ म्हणजे खालचा भाग, मग खालचा जो भाग आहे पृष्ठभाग इष्टिकाची तिचा, त्याला आहे लांबी आणि आहे त्याला रुंदी, ती आहे 3 मीटर. आता या ठिकाणी क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय, खालचा जो भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं, म्हणून उंचीचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही. लांबी आहे 5, रुंदी आहे 3, लांबी गुणुले रुंदी यांचा गुणाकार केल्यानंतर जे क्षेत्रफळ, तळाचं क्षेत्रफळ जे भेटणार आहे खालच्या बाजूचं, ते आहे 15 चौसेमी. 3/15. म्हणजे पहा, थोडक्यात सर्व जे काही प्रश्न आता मी नमुन्याच्या स्वरूपात जे घेतले ते महत्वाचेच प्रश्न आहेत. कशा प्रकारे प्रश्न पडू शकतो? घनाचे पृष्ठे असतील, कडा असतील, शिरोबिंदू असतील किंवा इष्टिकाची ती बाबत असेल, दोघांमधला जो फरक आहे हा फरकही लक्षात ठेवायचा आहे. दोघांमधला जो एक फरक आहे तो म्हणजे इष्टिका चितीमध्ये असणारा पृष्ठ आयताकृती आणि घनामध्ये असणारे जे पृष्ठ आहेत ती आहेत चौरसाकृती. तर अर्थातच हा जो इष्टिका चिती आणि घन याविषयी जी काही माहिती सांगितलेली आहे तुमच्या आणखीन जास्त लक्षात आली असणार आहे. प्रश्नांच्या स्वरूपात सुद्धा
महत्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेत. प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो परीक्षेला, कशा प्रकारे फिरून पडू शकतो, त्याचे सुद्धा बरेचसे नमुने तुमच्यासमोर मी दाखवलेले आहेत. तर हा इथपर्यंतचा जो भाग होता तो इष्टिका, चिती आणि घन याविषयी होता. एक थोडासा जो कालचा याच्यातला जो राहिलेला जो भाग आहे आकृतीबंधातला, त्याविषयी मी तुम्हाला पुढे माहिती सांगणार आहे. आकृतीबंध आणि त्याच्यावर विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न, कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आवाज येते माझा सर्वांना? येतो सर. हा, आकृतीबंधावरती कालही माहिती याबाबत तुम्हाला मिळाली होती की आकृतीबंध म्हणजे काही आकृत्या दिल्या जातील, काही संख्या दिल्या जातील, त्या संख्यांच्या पुढची येणारी संख्या विचारली जाईल. मग ती संख्या समसमच्या स्वरूपात आहे का विषम विषमच्या स्वरूपात आहे, विषम संख्या आहे, एखाद्या संख्येचं वर्गमूळ आहे, एखाद्या संख्येचा वर्ग आहे, एखाद्या संख्येचा घन आहे किंवा घनमूळ आहे, किंवा त्या संख्येमध्ये कशा प्रकारे वाढ होत जाते. काही नमुना प्रश्न, महत्वाचे काही प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात, ते कालचे राहिलेले मी थोडक्यात तुमच्यासमोर इथे घेतोय, मांडतोय. स्क्रीन दिसते सर? ही आकृती तुमच्या समोर आहे, आकृती बंधातली. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती तुम्हाला या ठिकाणी ओळखायची आहे. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. ही वरची पाकळी या ठिकाणी कट केलेली आहे, खालची पाकळी कट केलेली आहे. पुढच्या दुसऱ्या आकृतीमध्ये ह्या बाजूची पाकळी इथे काही नाहीये, इकडची बाजू डाव्या साईडची पाकळी कट केलेली आहे आणि उजव्या साईडची पाकळी दिसत नाहीये किंवा कट केली असं आपण म्हणूया. मग आता चौथ्या आकृतीमध्ये एक तर या तिरक्या बाजूची अशा प्रकारची ही पाकळी दिसायला नको किंवा ह्या बाजूची पाकळी दिसायला नको. मग आपली जी आकृती बनणार आहे या ठिकाणी एक तर अशा प्रकारची असेल किंवा एक तर अशा प्रकारची असेल. दोन पर्याय असतील, पण पर्यायामध्ये आता या आकृतीला मिळती जुळती जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील आकृतीबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतीबंध शोधा. चौकोन प्लस आणि स्टार हे चिन्ह दिलेले आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये आहे प्लस स्टार आणि एक चौकोनाची आकृती आहे. अर्थातच जर आपण ह्या दोन आकृत्यांचा विचार केला तर ह्या चौकोनाला सगळ्या बाजूने आपल्याला विचार करायचा आहे की पुढे मागे कोणती आकृती सरकलेली आहे का, कोणती आकृती उचलून कुठे ठेवलेली आहे. चौकोन उचलून हा पुढे ठेवलाय,
पुढचा क्रम मग अशाच प्रकारे आपल्याला इथे लावायचा आहे की जर आपण हा स्टार उचलून पुढे ठेवल्यानंतर शेवटी स्टार असला पाहिजे. शेवटी स्टार असणारा जो पर्याय आहे ते 2 आहेत. मग स्टारच्या अगोदर राहिलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या अशाच प्रकारे आपल्याला इथे लिहायच्यात. प्लस आणि हा राहिलेला चौकोन, म्हणजे चौकोन प्लस आणि स्टार. चौकोन प्लस आणि स्टार ह्या पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहेत. आता इथं संख्या पाहिल्यानंतर खूप मोठ्या संख्या इथे दिसतात या प्रश्नामध्ये. पण प्रश्न तसा हा सोपा आहे. व्यवस्थित वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. काही संख्या दिल्यात आणि त्या कशा प्रकारे वाचल्या गेल्या पाहिजे त्यांचं वाचन दिलेलं आहे. मग ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती आणि तिचं वाचन कसं करणार. आता इथं सगळ्या संख्यांचा जर क्रम पाहिला तुम्ही, काय काय साम्य दिसते आपल्याला. काही साम्य आहे का या सर्व संख्यांमध्ये. 4, 17 इथे पण आहे, 4, 17 याच्यामध्ये पण आहे 4, 17. पुढील 3 संख्या असे विभाग करायचे, थोडं त्याला भाग करायचे त्या संख्या ओळखताना. 805 किंवा 805, 795, 793. थोडक्यात सांगायचं काय की जर ह्या शेवटच्या 2 संख्यांचा जर आपण विचार केला, इथे 7 आहेत, इथे 7 आहेत, मध्ये आहे तीच संख्या आहे 9. मधली संख्या बदलली नाही, फक्त संख्या कोणती बदललेली आहे, शेवटची जी संख्या आहे शेवटची ती बदललेली आहे. शेवटी आहे 7 आणि ह्या दुसऱ्या याच्यामध्ये शेवटी आहे 3. तर दोघांतला जो फरक आहे, दोघांतला शेवटच्या अंकातला जो फरक आहे तो आहे 4चा. तसाच फरक आपल्याला ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अंकामध्ये शोधायचा आहे. पहिली जी संख्या आहे ती अशा प्रकारची आपल्याला दिसते. मग ह्या दुसऱ्या संख्येतला जो फरक आहे 4, 1, 7 याच्यात काहीच बदल नाही. 8ही तसेच आहेत, हा 0ही तसाच आहे. मग शेवटी येणारा अंक हा कितीने कमी करायचा आहे, या 5 पेक्षा 4 ने कमी करायचा आहे. मग 5 वजा 4 इथे आपल्याला 1 मिळणार आहे. मग ह्या संख्येचं जे वाचन आपण कशा प्रकारे करणार आहे. 4,17,801, 4,17,801 हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे आपल्याला संख्या जरी मोठी दिली असेल तर कन्फ्यूज न होता, घाबरून न जाता पर्याय सुद्धा पाहायचेत. कुठलाही प्रश्न सोडवताना तुम्ही पर्यायाकडे लक्ष द्या आणि त्या पर्यायावरून सुद्धा तुम्हाला नको असणारे पर्याय तुम्ही बाजूला ठेवा. प्रश्न सोडवताना तो फास्टही सोडवता आला पाहिजे, म्हणून नको असलेले पर्याय अगोदर बाजूला ठेवा आणि जे वाटतात त्या 2 पर्यायावर 3 पर्यायावरती असे 2 पर्याय असतात की त्याच्यामध्ये हा असेल किंवा हा असेल, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून सोडवल्यानंतर तुमच्या योग्य पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. या ठिकाणी अक्षरांच्या बाबतीत आकृतीबंध दिलेला आहे. आपल्या अल्फाबेट ABCDतले जे अक्षर आहेत ACFJ याच्यातला क्रम कोणता आहे. जसं ABC तर इथे B नाहीये, एक अक्षर नाहीये. सी नंतर D आणि E म्हणजे 2 अक्षर सुटली. पहिल्या याच्यात फक्त B सुटला, दुसऱ्या याच्यात 2 सुटली. F नंतर GHI या दोघांमध्ये म्हणजे GHI इथे 1, 2, 3 अशा प्रकारचे एक एक अक्षर वाढत जात आहे. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी जेच्या नंतर आपल्याला 4 अल्फाबेट सोडून, अक्षर सोडून
येणारा जो अल्फाबेट आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आहे. मग आयच्या नंतर जे, के, एल, एम ह्या चारींना सोडून येणारा जो असणार आहे तो एन आहे. मग पर्यायामध्ये एन आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2. मग अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आकृतीबंधाच्या या टॉपिक मध्ये विचारले जाऊ शकतात. पुढील आकृतीबंध पहा व क्रमाने येणारी संख्या ओळखा. क्रमाने येणारी संख्या पहा, आता संख्या 12 आहे, 24, 36, 48, 60. पाहता या संख्यांकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर सम संख्या दिसतात. शेवटचा अंक या सर्व सम आहेत, पण सममुळे आपल्याला असं काही क्रम भेटत नाहीये. हा एक थोडक्यात 12चाच पाढा या ठिकाणी दिलेला आहे. 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60 आणि 12 सक 72. 12 सक 72. एखाद्या संख्येचा पाढा सुद्धा या ठिकाणी आकृतीबंध म्हणून देता येऊ शकतो. खालील आकृतीबंधात रिकाम्या चौकटीत येणारी आकृती ओळखा. या रिकाम्या चौकटीत येणारी आकृती, पहिली आकृती पाहिल्यानंतर असं लक्षात येईल की सर्व बाजू, कुठलीही बाजू त्या ठिकाणी रिकामी नाहीये. दुसऱ्या आकृतीमध्ये एक ह्या बाजूची बाजू आणि दुसरी विरुद्ध बाजू काय केलेले आहेत? पुसून टाकलेले आहेत थोडक्यात. आणि चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी चौथ्या आकृतीमध्ये म्हणजे एक एक भाग हा पुसत गेल्यानंतर, कमी केल्यानंतर आपल्याला चौथी आकृती भेटणार आहे. म्हणून तिसऱ्या आकृतीमध्ये तशाच प्रकारचा विरुद्ध भाग, म्हणजे ह्या प्रकारचा विरुद्ध बाजू ही काय असणार आहे? पुसलेली असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3, अगोदर ही बाजू पुसलेली दिसली आपल्याला आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये, म्हणून तिसऱ्या आकृतीमध्ये ही इकडची आणि ही ह्या बाजूची. तर अशा प्रकारे आकृत्यावरती प्रश्न येऊ शकतोय. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. 1, 2, 4, 7, 11 आणि 16 या अशा प्रकारच्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. पाहिजे कुठला समसंख्या, विषम संख्या कशाने वाढ होते? पाहता ह्या जर 2 आणि 2 ही पुढची संख्या आपल्याला भेटते 4. दोनामध्ये आपण 2 मिळवल्यानंतर 4 भेटतात. 4मध्ये 3 मिळवल्यानंतर 7 भेटतायत. तर अशाच प्रकारचा जो क्रम आहे तो पुढे पुढे चालू ठेवायचा आहे. 7 मध्ये 4 मिळवल्यानंतर आपल्याला 11 भेटतायत. मग या 11 मध्ये 5 मिळवल्यानंतर 16, म्हणजे पहा कुठे वाढ होते? सुरुवातीपासून 2, 3, 4, 5 या संख्या मध्ये वाढ होते. मग 5 नंतर आपल्याला इथे वाढवायचा आहे तो 6. मग यांची जर बेरीज केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 22 प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या असणार आहे ती आहे 22. खालील आकृतीबंध पूर्ण करा. सर्व बाजूने विचार करायचा आहे आणि ते सुद्धा फास्ट. वर्ग आहे का, घन आहे का, सम संख्या आहे का, विषम आहे का? तर ह्या संख्या सर्व पाहिल्यानंतर बेरीज जर केली आपण, 4 4 मिळवले तर 8 नाही येत, पण असं लक्षात आहे 4 चौक 16 म्हणजे थोडक्यात वर्ग आहे. 4चा वर्ग 16.
आणि पहा इथे 16चा जो वर्ग आहे इथं 64, सॉरी 16ला 4 ने गुणल्यानंतर, वर्ग नाही, 16ला 4 ने गुणल्यानंतर इथे आपल्याला भेटतायत 64. तशाच प्रकारे या 36ला म्हणजे 4च्या या संख्या आहेत. 4ला 4 ने गुणलं 4 चोक 16, 16ला पुन्हा 4 ने गुणलं ती त्याच्यात पुढची संख्या आपल्याला भेटते. म्हणून यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 6 चोक 144, पर्याय क्रमांक 2. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा. त्रिकोण आहे, आता त्याचा इथं पहिल्या आकृतीत शिरोबिंदू वरती आहे, दुसऱ्या आकृतीत तो शिरोबिंदू खाली आहे, म्हणजे त्याला खाली ओढलाय. तिसऱ्या आकृतीत शिरोबिंदू वरती आहे, परंतु जो डॉट आहे तो या उजव्या बाजूला आहे. टिंब हा उजव्या बाजूला आहे. मग ह्या 2 मध्ये जसा संबंध होता तसाच संबंध आपल्याला या 3 आणि 4 आकृतीमध्ये ठेवायचा आहे. त्या शिरोबिंदूला जर आपण खाली ओढलं, शिरोबिंदूला काय करायचं, खाली ओढायचंय. खाली ओढल्यानंतर तो जो बिंदू असणार आहे तो इथेच असणार आहे. म्हणून शिरोबिंदू खाली असणारे हे 2 पर्याय आहेत, पण बिंदूची जागा ही उजव्या बाजूलाच पाहिजे. पर्याय क्रमांक 2. अल्फाबेट याच्यावरती सुद्धा आकृतीबंध. पुढील अक्षरांचा आकृतीबंध पूर्ण करा. MNPS किती अक्षर त्या 2 अक्षरांच्या मध्ये सुटलेली आहेत. M नंतर लगेचच N असतोय. P नंतर P आणि S मध्ये, ह्या 2 मध्ये किती अक्षरांचा फरक आहे. PQRS हे 2 अक्षर या ठिकाणी सुटलेली आहेत, म्हणजे 2 इथे सुटली. आता याच्यानंतर S च्या नंतर सुद्धा आपल्याला किती अक्षर सोडायची आहेत पहा. S नंतर TU ही 2 अक्षर सोडून द्यायची आहेत आणि त्याच्यानंतर येणार जे अक्षर आहे V, पर्यायामध्ये V. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, नमुना प्रश्न आणि हे मागील परीक्षेत आलेले ते सुद्धा प्रश्न मी तुमच्या समोर घेतलेले आहेत. बरेच प्रश्न फिरून फिरून विचारले जातात. विचार करता अशा प्रकारच्या आकृतीबंधावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोणाची काही आणखीन शंका, प्रश्न काही असतील तर मेसेज करा.